पुण्यनगरीतील आणि आपल्या कात्रज नगरीतील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा महाराष्ट्र आपल्याला पुढं कार्यक्रम आहे, आपल्याला पुढं कार्यक्रम आहे शहरात आणि पुणे जिल्ह्यातल्या मराठ्यांची शक्ती ही राज्याला दाखवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्या मराठा समाजाच्या खांद्यावर. आपल्याला शहरामध्ये सगळ्यांना जायचं. माझी एक मुलगा म्हणून तुम्हाला एक विनंती, मला जास्तीचं तुम्हाला आज नाही बोलायचं. आपल्याला सगळ्याला पुणे शहरात जायचं. मायबापा हो, तुमचा मुलगा म्हणून लढतोय. आज मी खोटं बोलत नाही. आपल्या सगळ्याच कात्रजच्या नगरींना तात्यांना यांना सगळ्यांना माहिती, आपल्या सगळ्यांच्या नाव माहित नाहीत त्यामुळे घेणार नाही. कोणी नाराज होऊ नका, कारण मी सगळ्या मराठ्यांचा मुलगा आहे. त्यामुळं कात्रज नगरीतील जमलेल्या बांधवांना खोटं बोलणार नाही. मी मरणाच्या दाढात असल्यासारखा इतका त्रास शरीराला माझ्या उपोषणामुळे. मला हटायचं नाही. लोक आपल्याला एवढाच शब्द मला सांगून पुढे जायचंय. तुम्हाला आपले लेकर मोठे करायचेत माय बापा. आपल्याला राजकीय पक्ष आणि राजकीय नेते नाही मोठे करायचे. आपले लेकर आयुष्यातून आपल्या आयुष्यभरासाठी मोठे करायचे, त्यासाठी त्यांना आरक्षणाची गरज आहे. यांचा अट्ट पक्ष आणि नेता मोठा झाला पाहिजे आणि माझा अट्ट आहे माझा समाज आणि माझ्या समाजाचे पोरं मोठे झाले पाहिजे. म्हणून मी मरायला सुद्धा तयार आहे. रात्री मला सातारच्या डॉक्टरांनी सांगितलं, पाटील तुम्हाला नाही उठता येणार आणि जाता येणार, आता तुम्हाला आराम करावा लागणार आहे. नसता कधी काय होईल सांगता येत नाही. बरं, मी सांगितलं माझ्या समाजापेक्षा मोठं मला कोणी नाही आणि मी मेलो तरी चालेल, पण माझ्या समाजाला न्याय देण्याची जबाबदारी माझ्या खांद्यावर आणि माझ्या समाजाच्या खांद्यावर. बरेच जण लिहित होते, आता मराठे पश्चिम महाराष्ट्रातले एक नाहीत, मराठवाड्यातले विदर्भातले खानदेशातले एक नाहीयेत, मुंबईतले कोकणातले मराठी एक नाहीत. पुणेकरांची पाठ थोपटावं लागल. आणखीन तो पुणे यायचा तशी कात्रजी. मला काय पाठचे 4 वाजते का काय की पुण्यात जायला. पण आपल्याला जे हिणवलं, आपल्याला जे नाव ठेवलं, जे अपमान परवा 2-3 दिवसापूर्वी ठेवलाय, त्याचा बदला कात्रजकरांनी घेतला. आता पुणेकर घेणार आहे. अरे लय जणाला कात्रजचा नाही, कात्रजात बुडीत डुबिणार यांना खाली. मी लय जणाला, एकाला नाही, लय जणाला. मी बोललो ना तुम्हाला, आता तुमचा माझा चेहरा पाहिला आहे. मी जर बोललो ना ते करतोच, इतकं विचित्र प्राणी मी मराठ्यातला. मी लय जणाला वाट दाखविणार आहे आणि दिलेला शब्द मी पाळतो. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचंय, आज 2-4 दिवसापूर्वी आपल्या समाजाला खूप हिणलंय, खूप नाव ठेवलंय. ह्यो समाज एक येत नाही किंवा साथ देत नाही. मायबाप हो, सगळे काम धंदे सोडून एकत्र राहायचंय आरक्षण मिळेपर्यंत. हटायचं नाही. मी हटत नाही आणि हटायचं सुद्धा नाही. आता सगळ्यांची आत्ताच कात्रजने जिरविली, सगळ्यांची. आता तुम्हाला विनंती, अशीच एकजूट दाखवा. मला यांनी उघडं पाडायचं ठरवलंय, मला घेरायचं ठरवलंय. मला माहित आहे मी इतकं तुमच्यासाठी प्रामाणिकपणानं करतोय. तुम्ही मला कधीच उघडं पडू देणार नाहीत. एखाद्याच्या छाताडावर पाय द्याल पण कोणाला सोडणार नाही तुम्ही. आणि आता ती वेळ आली, जवळ आली. आता ना काही हो द्याकडे एकदा 2 म्हणणे आहेत मराठा समाजाचे. पहिलं म्हणणं आहे
पाडा. मला वाटतं ह्या बारीनं पाडून टाकावं सगळे. आणि दुसरं म्हणणं समाज एकदा मुंबईत चक्कर हाणून येऊ. बऱ्याच जणाला मुंबईतल्या माज आलाय आणि माज उतरायचं औषध मराठ्यांजवळ आहे म्हणून मुंबईत जायचं. आता माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्याला पुणे शहरात सगळ्याच्या कात्रजच्या सगळ्या बांधवांना आता पुण्यात जायचं. एकाने मागं वळायचं नाही. काही जणांचं म्हणणं असतं तिकडं लय गर्दी आहे, गर्दीत नको. गर्दी तर करायची ना. मग गर्दी मराठे किती ताकदीने एकत्र आलेत ही दाखवायची वेळ आता आहे. अंतिम टप्प्यात आहे आणि यांना सगळ्याला महाराष्ट्रातले जेवढे जेवढे माजलेले वळू येत ना यांना कात्रजच्या घाटात आणून ढकलून देऊया. चला, माझी तब्येत लय वेळ बोलल्यावर मला साथ नाही देत. माय बापावर तुमच्यासाठी मी करतोय आणि तुमचे लेकरं मोठे व्हावे एवढाच माझा पण आहे. माझा जीव गेला तरी तुम्हाला न्याय दिल्याशिवाय हटत नाही. फक्त आता सगळेचे सगळे पुण्याकडे चला ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आता गडबड करू नका. छत्रपती शिवाजी महाराज.